नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यावेळेसपासून महाराष्ट्राची स्थापना झाली आहे त्याच्या एक दशकानंतरपासून ते आजतागायतपर्यंत महाराष्ट्रावर पवार घराण्यांचं राजकीय वर्चस्व, राजकीय दबदबा आणि या घराण्याविषयी वेगळं असं लोकात भावना असतात हे दिसून येत आहे. तर या पवार घराण्यात गेल्या वर्षभरात अनेक सुखकारक आणि दुःखकारक पण घटना घडल्या आहेत. दुःखकारक घटना म्हणजे या घराण्यातील राजकारणात सुरुवातीला आलेले शरद पवार यांच्यानंतर पुढच्या पिढीचे अनंतराव पवार यांचं बारामतीनजीक विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. ही सर्वात मोठा धक्का देणारी पवार कुटुंबियालाही आणि महाराष्ट्रालाही घटना होती. मात्र त्याचबरोबर या घराण्यात युगेंद्र, जे की राजेंद्र पवार, जे की स्वर्गीय अजित पवार यांचे सख्या बंधूंचे पुत्र आहे ते युगेंद्र, त्यानंतर अजित पवारांचे द्वितीय चिरंजीव जय आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांचे लागोपाठ आता सध्या विवाह पार पडले आहे. आणि याच याच्यात आता या घराण्यातील स्वर्गीय अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ अजित पवार यांचाही येत्या 29 जुलैला साक्षगंध म्हणजे साखरपुडा होणार आहे. पार्थ पवार यांची वधू कोण असणार याबाबत जसं त्यांच्या कुटुंबात काही दिवस उत्सुकता होती, तशीच आता महाराष्ट्रातील जनतेलाही उत्सुकता असणारच आहे. तर पार्थ पवार हे सध्या नवी दिल्लीत स्थायिक झालेल्या कायनात धर या तरुणीबरोबर त्यांचं प्रेमसंबंध बऱ्याच दिवसापासून जुळलेले असून येत्या 29 जुलै रोजी या दोघांचाही साक्षगंधाचा कार्यक्रम पुणे शहरात पार पडणार आहे. त्यामुळं या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणारच आहे. कायनात म्हणजे सर्वस्व घेऊन आपल्याकडं आलेली, म्हणजे हिंदीत कायनात आहे असं म्हणलं जातं. तसंच कायनात या शब्दाचा अर्थ असा होतो असं मला वाटतं. त्यामुळं सर्व काही भरभरून पारच्या आयुष्यात घेऊन येणारी ही कायनात धर ही तशी मूळ काश्मीरी पंडित कुटुंबातील आहे. आणि काश्मीरी पंडित कुटुंब ज्यावेळी काश्मीरमधून विस्थापित झाले त्यावेळेस कायनातचं कुटुंब हे हिमाचल प्रदेशात राहायला आलं आणि पुढं शिक्षण आणि इतर ह्याच्यातून कायनात ही नवी दिल्लीत गेल्या एका 8-9 वर्षापासून राहते. ती क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. ती अनेकांना राजकीय भविष्याबरोबरच आयुष्यातील कुठलं जॉबमध्ये सक्सेस व्हायचं यासाठीचे पण सल्ले देते. आता अशी सल्लागार पार्थला मिळाल्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं भविष्य कायनातच्या साथीनं पार्थ उज्ज्वल करेल असंच लोकांना वाटत असणार. तर खासदार पार्थ पवार यांचा 29 जुलैला पुण्यात कायनात धर तिच्याबरोबर साक्षगंध होत असून जसं बारामतीकरांना पुणे जिल्ह्याला याचं कौतुक असणार तसं आमच्या धाराशिव जिल्ह्याला पण
याचं कौतुक असणार आहे. कारण पार्थ पवारांचा आजोळ तेर आहे. पार्थ पवारांचे सावत्र मामा हे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे आहेत. त्यामुळं धाराशिवकरांनाही पार्थच्या या नवीन संबंधाबद्दल आनंदाचं वातावरण असणार हे नक्कीच. रामकृष्ण हरी. आज पहाटे 4:30-5च्या दरम्यानच भवानी पेठेतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी दिंडी पुण्यातून पंढरपूरकडं तिनं प्रस्थानाला सुरुवात केली. भवानी पेठेतून हडपसरचा गाडीतळ येईपर्यंतच पालखीला 3-4 तास लागले. पुणेकरांचा उत्साह, वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी उडालेली झुंबड यामुळं पालखीला मार्गक्रमण करण्यास उशीरच होत होता. साधारणतः 11-11:15च्या दरम्यान किंवा त्याच्याही नंतर गाडी तळावून पालखी पुढं मग सासवडकडे निघाली आणि अगदी थोड्याच वेळात कठीण असा सासवडचा दिवेघाट वारकऱ्यांना चढायला प्रारंभ करावा लागला. आणि हा घाट जसा वारकऱ्यांनी चढायला सुरुवात केला त्याबरोबर ज्ञानेश्वरायाची पालखीची बैलगाडी पण होतीच. आणि सर्व वारकऱ्यांच्या तोंडी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा आदी अभंगानं सर्व तो डोंगरदऱ्या ननांदून गेलेल्या होत्या आणि त्याच्यात सर्व वारकरी घाट चढत होते. एकूण ज्ञानोबारायाच्या पालखीबरोबर असलेल्या पुढच्या आणि मागच्या अशा ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आणि त्यासोबत असणारे वारकरी याच्या एकूण गर्दीमुळं आज आत्तापर्यंत म्हणजे तर थोडाच वेळ झालं हे सर्व यांनी घाट माथा आता वर चढून दिंडी आली आहे आणि सायंकाळी उशिरा सासवडमध्ये मुक्कामाला जाईल. हा कठीण असा घाट पण वारकरी पायी चढतात हे आज नाही तर गेली अनेक वर्षापासूनची परंपरा चालून आलेली आहे. ज्ञानेश्वराच्या दिंडीबरोबर अनेक परदेशी वारकरी पण आहेत, तेही हा कठीण घाट चढतात हे पाहायला मिळते. जी यंदापासून ग्लोबल दिंडी लंडनहून निघालेली आहे ती दिंडी भारतात दाखल होऊन आज जवळपास 10 दिवस झाले आहेत आणि ती दिंडी पुढं जेजुरीला येऊन थांबलेली असून जेजुरीपासून ती दिंडी पंढरपूरपर्यंत ज्ञानेश्वराच्या पालखीबरोबर मार्गक्रमण करणार आहे. इकडं तुकोबारायाची दिंडी पण आता लोणी काळभोरच्या जवळपास पोचली असून आजचा तुकोबारायाच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे. इकडं गजानन महाराजांची दिंडी आज बोरी सावरगाव येथे मुक्कामाला असेल. काल तिचा रात्री अंबाजोगाई येथे मुक्काम होता. परवा काल सकाळी ही दिंडी परळी येथून निघाली. कनेरवाडी येथे थोडा मुक्काम करून गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईत आली होती. आपल्या याच्याबरोबर एक सुंदर असा कनेरवाडी घाटातील या पालखीचा फोटो की जो अंबाजोगाईचे फोटोग्राफर सचिन सूर्यवंशींनी काढला आहे तो याच्यात आपण जोडत आहोत. इकडं मुक्ताईची पालखी पण आज बीड शहरात दाखल झालेली आहे आणि निवृत्ती पंढरपूरच्या एकनाथांची पालखी पाथर्डीच्या पुढं सरकली असून तिचं पाथर्डी भव्य असं रिंगण पण झालेलं आहे. निवृत्तीनाथाची पालखी
आता अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या भागात या आहे. अशा सर्व पालख्या आता सुरू होत असून आज मानाची 10वी पालखी दिंडी नेवाशातून निघाली असून तिनं नेवासा ते अहिल्यानगर दरम्यान असलेला इमाम घाट पण आज अवघड असा घाट पार केलेला आहे. तर माऊली सर्वत्र असं हरिनामाचं वातावरण आहे. तर हरिनामाचा गजर चालू आहे आणि दिंड्या आता पंढरपूरजवळ करण्याच्या याच्यात आहे. हरे रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले खासदार, धाराशिव लोकसभेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे 2 दिवस मुंबईत होते आणि या 2 दिवसाच्या त्यांच्या मुंबई भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे सर्वा असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेऊन मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या संदर्भात त्यांना निवेदनं दिली आणि जिल्ह्याच्या हक्काचं 7 TMC पाणी, वैराग येथे वीज मंडळाचं मुख्य कार्यालय, धाराशिव जिल्ह्यातील ज्या अर्धवट योजना आहेत त्यांना निधी आदीची साठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडं त्यांनी मागणी केली होती आणि त्याला योग्य असा प्रतिसाद पण मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यांच्यासोबत त्यांचे कनिष्ठ बंधू डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकरही त्यांच्यासोबत होते. आता पक्ष बदलल्यामुळं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर खऱ्या अर्थानं मतदारसंघात विकासच घडवून आणण्याची जिम्मेदारी असणार आहे आणि ते केलं तरच त्यांना 2029च्या निवडणुकीत मतदार आपलंसं करतील, असंच एकंदरीत वातावरण असणार आहे. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.